गट नंबर 3 कार्यकर्ता वैद्यजी नागपूर बाबाच्या निवासस्थानचे कार्यकर्ता शिळामणजी ठाकरेजी यांना सुद्धा माझा नमस्कार. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना माझा प्रणाम. बाबांनी आपल्याला बाबांनी आपल्याला मुलाचे जे कर्तव्य दिलं त्या कर्तव्याला आपण पाडण्याची जबाबदारी आपल्याजवळ आहे. बाबांनी प्रत्येक सेवकाला कार्यकर्त्याला आदेश आणि नियमाचे पालन करणे योग्य आहे. जेव्हा या मानवावर दुखापती येते तेव्हा आपल्याला एका भगवंताची आठवण येते. आपण अंधश्रद्धेतून या सत्याच्या मार्गाकडे जेव्हा वळतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला अडचणी तयार होते. पण आपण काही असे लोक असतात आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या नातेगावामध्ये की आपलं मन त्या परमेश्वरी कृपेकडे न गेला पाहिजे म्हणून आपल्याला काहीतरी वेदना द्यायला तयार होतात. पण त्यावेळेस आपल्याला आपलं मन आपलं कुटुंब म्हणजे आपल्याला आई वडील नसलं पत्नी आणि मुलंमुली, हे जबाबदारी या धर्मात येणाऱ्या सेवकावर असते. त्याला बाबा कुठे आहे हे माहीत नव्हतं, परंतु बाबापर्यंत पोहोचण्याकरिता आपल्याला कोणत्या तरी सेवकाची किंवा कार्यकर्त्याची गरज असते. आपण डायरेक्ट पोहोचू शकत नाही, आपल्याला माहितीच नसते ना. मग त्याच्या माध्यमातून आपण बाबापर्यंत जातो. बाबापर्यंत गेल्यानंतर आपण आपली व्यथा आणि कथा आपण बाबाच्या समोर ठेवतो. तेव्हा बाबा आपल्याला म्हणतो की तू मला सांगण्याऐवजी माझ्या परमेश्वरापणे तू त्याला सांग. म्हणून आपण परमेश्वराला प्रणाम करतो आणि त्यानंतर आपले गुरु जो आपल्याला आदेश देतो त्या आदेशाचे पालन करण्याकरता समोर येतो. भगवंताचे कार्य करत असताना काही अडचणी असली तरी ते अडचणी दूर होते. किती भूतबाधा असेल, अंधश्रद्धा असेल, राही रोग असेल, काही असेल, तेव्हा आपली ते भगवंताच्या प्राप्ती आपण आपल्या घरामध्ये करतो. आपल्या घरामध्ये एका भगवंताची प्राप्ती का दिली बाबांनी? बाबांनी तर आपल्या घरात प्राप्ती नाही केली. बाबांनी प्राप्ती केली एका मंदिरात आणि ते बाबाच्या निवासाच्या घराच्या समोर मंदिर आहे. दररोज बाबा तिथे जायचं, प्रार्थना करायचं आणि प्रतिसेवा करून वापस यायचे. परंतु बाबाच्या मनात आलं की या मंदिरामध्ये सर्वस्व देवी देवता आहे. शंकरजी आहे, पार्वती आहे, श्रीराम कृष्ण असं सगळेच आहेत, हनुमानजी आहेत. मग माझ्या लक्ष कोणाकडे जाईल? माझ्याकडे येणाऱ्या सेवकाचे लक्ष कोणाकडे जाईल? म्हणून बाबांनी प्रत्येक सेवकाला आपल्याच घरी एका भगवंताची पूजा दिली. आपल्या घरी मंदिर नाही, परंतु भगवंताचे नाव घेतलं तर आपल्या घरी मंदिर उभा होते. आपण सकाळी पूजा करतो, आपण परवा करत नाही की माझ्या घरी कोण आला. आपण दारी बंद करत नाही. आता कोणी करत ते मला माहित नाही.
कारण की आपण ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस आपले दारे खुलले पाहिजे. नाही तर कोणी म्हणतं की दारे बंद झाले पाहिजेत, तर कसं येईल परमेश्वर. तर बाबांनी हे सर्व हकीकत एका माध्यमातून, एक चर्चापरीच्या माध्यमातून कळलं. बाबांच्या जुन्या सेवा बाजीरावजी माटी होत्या गट नंबर 3च्या त्या शांतीनगर मधला. बाबांनी त्याला हाकलून दिलं की जास्त हुशारी करणारे बाबा पहिले हाकलत होते. परंतु त्याची व्यथा एवढी खराब झाली की त्याला बाबाच्या चरणी पुन्हा यावं लागलं. मंडळामध्ये बाबांची चर्चा बैठक होती. त्या बैठकीमध्ये बाजीरावजी माटे आले होते आणि सेवकांनी बाबाला सांगितलं की बाबा बाजीरावजी माटे आले आहेत. तेव्हा बाबांनी त्या बाजीराव माटेला बोलवलं आणि सांगितलं की तुझे आज कसं आगमन झालं. त्यांनी सांगितलं बाबा मी भटकलो होतो, आता मी भटकल्या माणसाला मला कुठे ना कुठे रस्ता मिळालीच पाहिजे, म्हणून बाबा मी तुमच्यापर्यंत आलो. बाबांनी त्या बाजीराव माटेला माफ केलं आणि सर्व सेवकांनी बाजीराव माटेला सुद्धा नमस्कार केला. मी बी होतो त्यावेळेस मंडळामध्ये. बाबांची कृपा अति उत्तम आहे. आपण कितीही गुन्हा केला, गुन्हा लपणार नाही, पण ज्यानं गुन्हा केलाच नाही तो दोषी राहणार नाही. बाबांच्या तत्वशब्द नियम, बाबांच्या तत्वशब्द नियम आपल्याला पाळायचे आहेत. इथे 12 पात्राजी बसले आहेत. पहिले ते दारुकेच्या डोंगराजवळ राहत होते, ते सेवक आहेत. पण त्यांची मुलाची व्यथा का होती, यांची व्यथा का होती. त्यांची पत्नी बाजारात कपडे विकायला जात होती. खरं आहे ना? ओ बाळापाते टेला नंदनवार मी विसरलो. तर बाबाच्या निवासी ज्यावेळेस मी सेवेला होतो त्यावेळेस ती यायची आणि सांगायची, आली आहे का ती, नाही आली आहे, जाऊ द्या. तर ती सांगायची की माझ्याकडे माझ्या पती, माझे मुलं हे व्यवस्थित वागत नाही, तू बी तसंच कर. आपल्याला आपलं घर सुधारायचं असेल तर कोटी दोन्ही कान आपल्याला बंद करावं लागेल, दोन्ही काने खुले ठेवायला लागणार. तर तू म्हटलं बाबाला नमस्कार आणि बाबाला सांग तर माझ्या घर व्यवस्थित राहायला पाहिजे. ते बाबाच्या नमस्कार करे, बाबाच्या निवासाने दर्शनाला रोज येत होती, शनिवारला प्रतिक्रिया येत होती. तर आपण बाबाच्या निवासाने जेव्हा जातो त्या ठिकाणी भगवंताची पुण्य आहे. आपण पहिला नमस्कार त्या भगवंताला करतो आणि दुसरा नमस्कार आपल्या बाबाला करतो. बाबा कोणत्याही सेवकावर रागावले नाही, पण आपल्या सेवकामध्ये राग खूप आहे. तो सेवक असा आणि तो सेवक तसा, त्याने असं केलं त्याने तसं केलं. आणि आमची जी मोठगरी जी आहे यांच्यासह संपर्क माझ्या कमीत कमी 30 वर्षाचा असेल बहुतेक, पण आमच्या कधीच असा आळवा आला नाही, आलंच नाही आणि येणारही नाही. कारण की आम्ही दोन्ही एका मेळाव्याला वचनबद्ध आहोत. पुष्कळचे लोक बोलतात की यांची जोडी कशी आहे, तर आमची जोडी जेव्हा तुटेल, जेव्हा आम्ही एखाद्याचं भगवंतामध्ये विलीन होईल तेव्हा कुठे तुटणार नाही. आता मी लग्न माणूस आहे, लग्नाची सेवा करणारा तूच आहे,
मला कुठेही जातो तोच येणार आहे. कोणतेही काम असेल, एखाद्या मी त्याला म्हटलं की भाई आज म्हटलं मला जायचे आहे, तो मुलगा नाही बोललेच नाही. मुलाला म्हटलं मी पेट्रोलसाठी पैसे देतो तर घेऊन देतही नाही. का असे आहे? माया आहे, माया जुळलेली. त्यांची ही माया जी आहे म्हणजे कामाची आहे. मी इतक्या रागातो त्याच्यावर कधी तो माझा राग घेत नाही. चांगला मित्रपणा आहे. असंच मित्रपणा प्रत्येक सहकार्याचे राहायला पाहिजे म्हणून अन्नापती करणारे पुष्कर आहे. बाबाच्या शेवट होतो तेव्हाही तो नाही आहे तेव्हाही तो. सर्वांनी कार्यकर्ता बाबांनी कार्यकर्ता सर्व कार्यकर्त्याला बनवलं, मंडळाच्या माध्यमातून बनवलं, बाबाच्या निवासाच्या माध्यमातून बनवलं. पण जो मी कार्यकर्ता बनलो मी बाबाच्या शब्दातून बनलो. आणि ते मला बाबांची योग्य मार्गदर्शन मिळालं. ते योग्य मार्गदर्शनद्वारे मी वर चढलो. ते खाली उतरलं नाही. कोणाला वाटायला खाली उतरलेला असं तो वर चढलो. ज्यावेळी बाबांचं निवास आणि मंडळ हे होतं तेव्हा काहीच नव्हतं. पण ती याच्यामध्ये दुबडी झाली आणि खोपडी तयार झाली. त्या खोपड्यामध्ये भुसा भरून चालू गेलं. तो त्याच्या नावाने बोलून देतो, त्याच्या नावाने बोलून देतो. अरे होते काय बोलू नाही, काही होत नाही. आपल्याला दुखापती आले तर कोणी येणार नाही. आपल्यालाच आपल्या दुखापती व्यवस्थित सुधारावा लागेल. आता ते गिरियाबाईंनी सांगितलं माझ्या शेजारीला राहते, सत्य दिलं हवनाला जाईल, वेळ नाही मिळाला नाही गेली, त्यांच्यावर दुखापती आली, लक्ष नाही. लक्ष आली तर बघा त्याला बाबी मागितलं असेल. पण जोपर्यंत लक्ष येत नाही तोपर्यंत त्याला तुला झालेच असेल. झाले असेल ना? का पुष्पाबाई टोपले तुम्ही किती आहे ना? माझी रात्री सेवक आहे. तुम्ही कधी बोलले नाही तर माझ्याचे सेवक आहे, बाबाचे सेवक आहे. मी सेवा बनवलेला कोण? बाबांनी मला आदेश दिला तेव्हा मी बाबा सेवक बनवलं. माझा पहिला सेवक मी आपल्या शाळेला घेऊन गेलो. त्याच्या पत्नीला कॅन्सर झालेलं होतं. ती अशा ठिकाणी घरामध्ये जळलेली होती का ते उठून बसू शकत नव्हती. आणि गाजलेल्या आणि माजलेल्या चांगल्या माणसाची ती मुलगी होती. गुलबा चौकला खोडगरे म्हणून आहे, सुहास खोडगरे आताच्या चालू विज्ञान लावलंय, त्यांची ती बहीण होती. त्याला कॅन्सर झालं आणि माझ्या मार्गदर्शक माझ्या साडवांचं वडील होतं. त्यावेळेस मला माहित होतं का माझ्या शाळेची पत्नीची तब्येत खराब आहे, भरती केलं. आम्ही जेव्हा गेलो तर मार्गदर्शकाने सांगितलं की याला तीर्थ करून दे. अरे म्हणले तीर्थ द्यायला काही नाही, पण त्याच्याकडून सतत मिळायला पाहिजे. आपल्या सतत नाही, आपण आपल्या मताने तीर्थ द्यायचे का त्याला? तेव्हा माझ्या शाळेने बोललो भाऊजी म्हणे तुम्ही तीर्थ करून द्या. हे आपल्या मार्गदर्शकाने सांगितलं का तुम्ही करून द्या, तुम्ही माझी किती मोठी आहे तर माझ्या मार्गदर्शकाने तूच करून दे. त्या बाईला 7 दिवस तीर्थ दिलं आणि 8व्या दिवशी ती एक बाल्टीवर पाणी घेऊन समोरच्या बोरीमधून आणली. आता एक गिलास पाणी उचलत नव्हती म्हणून बाल्टीवर पाणी त्या बोरीवर आली. ती बघतीच होती तिथे सांगून दिलं होतं का मी तुझ्या नातेवाईक नंतर आज तुझ्या पतीला सुद्धा कार्यकर्ता म्हणून मी आलो, सेवक म्हणून आलो. मला तुझ्या घरात चाही बनणार नाही, पाणी नाही बनणार, मी तुझ्या जवळ नातेवाईक आहे. 8व्या दिवशी ती आली, मी बघतो तिथे मला समोरच आली, मला हसी आली. तर ती बाई म्हणू लागली भाऊजी म्हणून तुम्ही खाऊन असता.
मी म्हटलं ती बाई गिलास पण पाणी उचलत नव्हती ना, आज बाल्टीवर पाणी तर हाती काही म्हटलं, लोकांना सांगू दे म्हटलं, म्हणजे बेदार म्हणलं पाणी समजून म्हटलं मला. आणि त्यानंतर त्याच्याबरोबर दोघं मार्गात आले. लहान सामग्री नसतं म्हणजे आता सगळे वेगळे वेगळे आहे ना, ते सगळ्याला वेगळं वेगळं कार्य दिलं. एकाला कार्य 21 दिवसाचं साधं मिळालं आणि एकाला 42 दिवसात त्याग मिळालं. बाबाच्या उपस्थितीची गोष्ट आहे, मी स्वतः घेऊन गेलो होतो त्या ठिकाणी. आमची सासू होती, आमच्या सासूला संश्वास होतं खूप, त्या आजारी स्वतःकडे आजारी होती, पण तो बाबाच्या कृपेमुळे त्याचा श्वासही बसलं होतं, दमश्वास कमी नाही आहे. त्याला तिथून कार्य मिळालं आणि मी सांगितलं का तुम्ही आपल्या घरी जा, आणि मी आपल्या घरी जातो. आता मी जेवण करतो, मी नंतर येतो. मी आपल्या घरी जेवण केलं आणि त्यांच्या घरात गेलो तर त्यांच्या रस्त्याला भांडण चालू होतं. भांडण कशासाठी होतं तर त्याच्या घरात त्याच्या भावाच्या घरी लग्न होतं. वेळ लागेल, चालेल का साहेब थोडंसं? तर लग्न होतं तर ते रस्त्याने भांडण, सासू सुनायचं भांडण, भाडीत गेलं म्हणून तुमचं कार्य. अरे हा शब्द किती चांगला आहे, किती चांगला आहे. आपल्याला वाईट वाटतं, किती चांगलं, त्या बाईला किती चांगलं वाटलं असेल. मी घरी पोहोचल्यावर माझी सासू मला म्हणते, जावाई म्हणते, या बाईनं असं तर बोललं, चांगलं बोललं म्हटलं. त्याला म्हटलं बाई, हा अनेक देवाची आम्ही पूजा करतो, त्याच्यापेक्षा हा परमात्मा वेगळा आहे. तू सर्वांची निंदा कर, माझी कर, पण तू माझ्या परमेश्वराची नको करू. तू माफी माग. पण ती बाई आपल्या शब्दामध्ये अडून राहिली आणि दुसऱ्या दिवशी बिमार पडली. त्याला गळ्याला कॅन्सर होतो, गळ्याला. जेव्हा दुसऱ्या दिवशी बिमार पडलेने जो फोडा तयार झाला, फोडा तयार झाला, ते लोकांची मन घाबरवलं. मलाही निरोप आला, मी गेलो. का बाई म्हटलं, चांगलं जीवनाचे उद्ध्वस्त केलं, आता तरी काही बिघडलं नाही. तू आपल्या अंतकरणात तू परमेश्वराला माफी माग. बाबा मी चुकलो एवढं तरी बोल. पण ते नाही बोलले आणि 10 वाजता ते मरण पावले. 2 मुली होते त्याला, 2 मुली. त्या आता ते मरण पावल्याच्या नंतर त्यांच्याकडे दुसऱ्या मुलाकडे त्याग होतो 42 दिवसाची. आता आपल्याला वाटतं की आपल्या कुटुंबामध्ये असं झालं तर आपले कार्य बंद करून घ्यायचे, पण आम्हाला बाबाकडे जावं लागलं. बाबा होते, बाबाला विचारलं, बाबा म्हटलं असं किस्सा झालेली आहे. तर बाबाने त्यावेळेस सांगितलं का त्या बाईला म्हणे उद्धार झाला. बाबाने बोललो, त्या बाईचा उद्धार झाला म्हणे, मेली नाही, उद्धार झाला म्हणे. ठीक आहे बाबा म्हटलं, पण यांचं कार्य कसे, त्याग आहे, त्यागामध्ये जाऊ नाही शकत. एकाच कुटुंबाची आहे, माहितीच जाईल, पण दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाला राहावं लागेल. पण आमच्या सासूने बोललं की आम्ही मार्ग सोडणार नाही, त्यांचं त्याग झालं पाहिजे. म्हणून बाबा सांगितलं की यांची इच्छा आहे बाबा की मैत्रीला जायचं ना, आपल्या घरी यायचं, बाकीचे कार्यक्रम नाही करायचे. तर बाबाने होकार दिलं, ठीक आहे म्हणे. पण त्या बाईचं त्या कार्यक्रमात माहितीमध्ये गेली, हॅलो, माहितीमध्ये गेली, सायंकाळी आपल्या घरी आंघोळ केली, संध्याकाळची पूजापाठ केली. त्या बाईचं त्याग पूर्णपणे झालं. इकडे हा एकटा पडला, आईला घेऊन राहत होता. सासू म्हणे याला कार्य द्यायचे आहे, नंतर पाहू आता. तर परमेश्वरी कृपा आपल्याला कशी, मी सांगतो म्हणून तुम्हाला अनुभव माहीत झाल्यानंतर नाही तिथून यायला असतं. प्रत्येकाचे कर्तव्य आहे की आपला अनुभव सांगायचं. आपण अनुभव सांगू
हा अनुभव पुष्कळ दूर जाईल. का मी फलाण्या त्या कडवण्याला गेलो होतो, तिथे मी हा अनुभव ऐकलेला आहे. त्या नकुरेच्या घरच्यांना नाव येणार, पण महाराजांचं नाव जरूर येईल. तर मी एकच गोष्ट भगवंत आणि तुला सेवकाला विनंती करतो की कोणाच्या विरोधात द्या, परंतु भगवंताच्या विरोधात जाऊ नका. माझी गोष्ट पटत नाही मला शिवा द्या, हाय शिवा देणारे, मागं बोलणारे खूप आहेत. तोंडावर नाही बोलणार, तोंडावर राजाला बी शिवा नाही देत, पण मागं किती करते कवड्या आहेत का नाही. तर आपलं मन अगर गुन्हा गुन्हा केला आहे तर तुम्ही भगवंताला बोला, हा गुन्हेगार आहे. शिक्षा देण्याचे अधिकार त्याचा आहे, तुमच्या नाही. म्हणून प्रत्येक सेवकाने आपल्या मनामध्ये एका भगवंताच्या प्रति श्रद्धा ठेवा. या अगोदर 15 दिवस अगोदर एक कार्यक्रम झालेलं होतं. कोणाकडे झालं वैद्य साहेबांच्या वेळेस व्हॉट्सअप येतच असते. पण मी सांगतो का माझ्या पहिले फोटोबा आहे, माझ्याही फोटोबाईचा प्रश्न आहे. हॅलो, माझ्याही फोटोबाईचा प्रश्न आहे. वेळ मिळून ते येईल. मी कधी भाऊ मला 2 दिवसाअगोदर फोन केलं होतं, व्हॉट्सअप तर येऊनच गेलं होतं. त्याने ते सांगितलं मी फक्त शब्द देत नाही, शब्दामध्ये फसले तर मी कसा फसून तर मलाच माहिती आहे, फसत नाही मी, वेळेवर सांगेन. तर म्हणे तुम्ही या तर, आणि येईन भगवंत पाठवून तेव्हाच येईन ना. मी किती एकाने म्हणेन तर मी मला त्या नोकरीकडे जायचे आहे आणि भगवंताची विचार असेल येईन का मी येऊ इथण्याचं तर. तरी त्याने सांगितलं का कार्यक्रमाच्या दिवशी तुम्ही सकाळी मला निरोप द्याल. पण त्याच्या अगोदरच आमच्याकडे प्रेमाची मुलगे आले होते. येतच राहते, दोस्ताना आहे, मित्र पण आहे, येणारच आहे. त्यांनी सांगितलं आणि म्हणे वैद्यकडे आपल्याला म्हणे कार्यक्रम आहे, तर तुला आलाय का. तो आलाय म्हणे, मलाही आलाय म्हटलं. पण आता सांगू म्हटलं, त्यांनी फोन करणार आहे का ते लोक पाहू म्हटलं. पण पहा, भगवंताचं कार्य फार मोलाचं असते. माझी इच्छा नव्हती या ठिकाणी यायची, पण याला इथे पाठवणारे कोण, तो परमेश्वर. कालचा दिवस माझ्या कमाईचा होता, पण आजची जी कमाई होती तेही मी कालच तिकून गेली, कालच निघाली. आणि आज अर्धा दिवस म्हणजे 10 वाजेपर्यंत आपलं कामं केले. माझ्या काही निजी कामं होते, निजी कामं असतील. मी घरी आलो तर 3 जणांचे फोन आले होते. तर आपण भगवत सेवामध्ये राहा. कोणी काही बोलत असेल त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. त्याकडे लक्ष दिलं का तुम्ही वाया गेले, तुमचं मन चंचल होईल. खरं असं असेल, आपण आपल्या परमेश्वराला सांगा का बाबा जे काही घडते ते तू घडवणार आहे. म्हणून एका भगवंताची सेवेमध्ये आपण समर्पित व्हा आणि बाबांनी जे मिळवून दिले त्याचं तंतोतंत पालन करा. बाबाचे जे आदेश आता मिळत नाही, आदेश जे बाबा होते तेव्हाच मिळत होते. आता तर सगळेच बाबा झाले, बाबा आपले आदेश देतात. पण आम्ही त्या बाबाच्या आदेशाचे पालन आजही करतो, समोर करत राहू. एवढेच बोलून आपले दिवस समाप्त करतो. सर्वांना नमस्कार.